संतभूमी आणि दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरातील पैठण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख आपल्यासोबत आहेत. सर, आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पैठण पोलीस प्रशासनाकडून गेल्या 2 दिवसापूर्वी मोटरसायकल चोरांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. दिनांक 26 ऑक्टोबर रोजी अक्षय कुलथे यांची भोज इलेक्ट्रॉनिक्स पैठण येथून मोटरसायकल होंडा शाईन चोरीला गेली होती. त्या दिवशीपासून आम्ही CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही नवगाव तुळजापूर भागातून 2 आरोपींना अटक केली असून याच्यामध्ये जो मुख्य सुशील आवारे आहे याने मोटरसायकल चोरी केली होती आणि ती गावामधीलच एकाला विकली होती. तसं आम्ही दोघांनाही आरोपी केलेला आहे, मोटरसायकल विकत घेणाऱ्या नाही आणि चोरी करणाऱ्या नाही. दोघांना अटक करून आरोपीकडून मोटरसायकल हस्तगत केली आहे. तर मोटरसायकल विकत घेणारा जो काही व्यक्ती आहे त्याचं नाव काय? मोटरसायकल जो विकत घेणारा व्यक्ती आहे तो भैयालाल मोहनलाल जयस्वाल या नावाची व्यक्ती आहे. तुपुरे गल्ली विहा मांडवा येथील या व्यक्तीने विकत घेतली होती. पैठण शहर हे पर्यटन स्थळ असून धार्मिक नगरी आहे. तर पैठण शहरात गेल्या काही दिवसापासून बऱ्याच मोटरसायकल चोरीचा प्रकार समोर आला आहे. तर या संदर्भात आपण जी धडाकेबाज कारवाई सुरू केली, आता यापुढेही अशीच ही कारवाई राहणार? यापुढे आपण भविष्यात मोटरसायकल चोरांवर काय कारवाई करणार? बरोबर आहे. जे मोटरसायकल चोर आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर आम्ही हद्दपारीची आणि टोळी हद्दपारीची कारवाई करत आहोत. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सर्व वाहनं जी आहेत, ज्या ठिकाणी पार्किंग स्थळ आहेत त्याच ठिकाणी आणि ज्या ठिकाणी CCTV कॅमेरा आहे अशा भागातच त्यांनी पार्क करावे, जेणेकरून ते वाहनं चोरीला जाणार नाहीत. विशेष करून संत एकनाथ महाराजांच्या ज्या मंदिराच्या परिसरामध्ये मोटरसायकल जे लावल्या जातात, जे भाविक भक्त येतात, त्यांच्या गाड्या बऱ्याचशा चोरीला गेल्या. तर या संदर्भात आपण काय कारवाई केली? याच्यामध्ये आम्ही जे काही फुटेज पाहणी तपासून आम्ही गुन्हेगारांना शोधत आहोत आणि ते लवकरच बाकी गुन्हे पण उघडकीस येतील अशी आम्हाला आशा आहे. आपण जी धडाकेबाज कारवाई केली, अशीच मोटरसायकल चोरांवर धडाकेबाज कारवाई करावी अशी पैठणकरांकडून आपल्या कामाबद्दल अपेक्षा आहे. तर अशीच अपेक्षा आम्हीही ठेवतो आणि केलेल्या आपण जी कारवाईचं आम्ही अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार.